नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकातील एक छानसा लेख आज आपण अभ्यासणार आहोत. रानभूल या पुस्तकाच्या मनोगतामध्ये सर लिहितात, या पुस्तकातील बहुतेक कथांची पार्श्वभूमी मेळघाटातील जंगलं आहेत. तिथल्या जंगलात सर रात्रंदिवस जिज्ञासेने फिरले आहेत. तर त्याच मेळघाटाचं सुंदरसं दर्शन या लेखामधून आपल्याला होणार आहे. चला तर आपण वळूयात लेखाकडे. रानभूल. मेळघाटातील पहाडातून फिरावयाचं तर हत्तीवर स्वार होऊनच. आज गोगामाळावर हत्तीवरूनच फिरत होतो. हा हत्ती नुकताच बिहारमधील सोनपूरच्या हत्तीच्या बाजारातून खरेदी केला होता. तसे या हत्तीला मेळघाटातील जंगल अद्यापही परिचित झालं नव्हतं. एरवी रानटी हत्ती आपल्या पिलांना लहानपणापासूनच जंगलातील हत्तींच्या वाटांची माहिती करून देतात. ज्या क्षेत्रात रानटी हत्ती राहतात त्यांना तेथील भौगोलिक स्थळांचं ज्ञान असतं, दिशा माहिती असतात. पाळलेल्या हत्तीच्या कळपाला त्यांच्या छावणीपासून जंगलात लाकडांचे ओंडके वाहून नेत असता जंगलातील रस्त्यांची माहिती होते. वर्षानुवर्ष तेथील वास्तव्यामुळे स्वाभाविक चिन्हे त्यांच्या लक्षात राहतात. रानटी जनावराची किंवा पाळीव हत्तीची रानभूल झाल्याचं ऐकिवात नाही. परंतु माहुताशी परिचित नसलेले हत्ती मध्येच जंगल सोडून परत आपल्या छावणीकडे धाव घेतात. या हत्तीप्रमाणे माहुतही बिहारमधून आलेला होता. त्याला इथल्या जंगलाविषयी माहिती नव्हती. गोगामाळ पहाडावर रानम्हशींचा एक कळप राहतो असे जुने शिकारी आणि त्या भागात अनेक वर्ष काम केलेले सेवानिवृत्त वनाधिकारी सांगत. या जंगलात 100 वर्षांपूर्वी खूप भटकंती केलेल्या डोनबार ब्रँडर या ज्येष्ठ वनाधिकाऱ्याने वाईल्ड लाईफ इन सेंट्रल इंडिया या ग्रंथात या प्रदेशात रानम्हशी आढळून येत असल्याचा उल्लेख केलेला नाही. पूर्वी महाराष्ट्रात चंद्रपूर आणि बस्तरच्या हद्दीवर असलेल्या इंद्रावती नदी परिसरात त्या दिसून येत असल्याच्या नोंदी मात्र सापडतात. आता त्या भागात देखील रानम्हशी दिसून येत नाहीत. त्या बस्तरच्या अंतस्थ भागातील जंगलात निघून गेल्या आहेत. आता महाराष्ट्रात रानम्हशी आढळून येत नाहीत. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचं मला आश्चर्य वाटलं. आज त्यांचा मागोवा घेऊन खात्री करावी म्हणून त्या माळावर आम्ही फिरत होतो. एखाद्या जंगली जनावराचा शोध कसा घेतात याचा अनुभव सुमित्राला घ्यायचा होता, म्हणून ती देखील माझ्या बरोबर होती. दुपारपर्यंत फिरावं, बरोबर आणलेली शिदोरी खावी आणि सायंकाळी परत छावणीवर जावं असा आमचा कार्यक्रम आखलेला. जिथं डबकी, दलदल, जिलाणी आहेत अशा ठिकाणी मी जंगली म्हशींच्या पायांचे ठसे मिळतात की काय याचं निरीक्षण करीत होतो. दुपारच्या वेळी झाडांच्या सावलीत थांबलो. जवळच ओढा वाहत होता. सुमित्रा बरोबर जेवण केलं. माहुतानेही जेवण उरकलं. थोडं पडून राहावं म्हणून गवतावर आडवा झालो. तोच डोळा लागला. इतक्यात माहूत जवळ येऊन म्हणाला, हुजूर, चरावयाला सोडलेला हत्ती दिसत नाही. तो कुठे गेला माहीत नाही. त्याच्या पायात बांधलेल्या साखळीच्या जमिनीवरील खुणांवरून त्याला शोधून काढतो मी. अरे जा लवकर, त्याला ढुंडाळून आण. आता आपणाला परत जायचं आहे, मी म्हणालो. ओढ्यातील झुळझुळ वाहणाऱ्या प्रवाहातील पाणकिड्यांची गंमत पाहत सुमित्रा काठावर बसली होती. त्या पाणकिड्यांचा समूह बघता बघता एका लहान माशावर तुटून पडला. थोड्या वेळाने त्याचा फक्त काट्यांचा सांगाडा तरंगताना दिसला. हे सारे पाणकिडे पुन्हा कातळाच्या फटीत जाऊन बसले. कुठून तरी पाण निवळ्या आल्या. जलपृष्ठावर त्या अलगद इकडून तिकडून तरंगू लागल्या. त्यांचं स्पष्ट प्रतिबिंब पाण्यात दिसू लागलं. पाण्यावर हळूवार तरंग उठू लागले. तर शेजारच्या झाडाच्या फांदीवर बराच वेळ बसलेला निळा लहान खंड्या सपकन बुडी मारून क्षणातच चोचीत मासा धरून परत फांदीवर शेपटी हलवत येऊन बसला. आमच्या संवादाकडे लक्ष वेधून ती माझ्या जवळ आली. तेव्हा काय झालं ते तिलाही कळालं. जंगलात रस्ता चुकू नये म्हणून आम्ही ओढ्या काठाकाठाने भटकत होतो. सायंकाळ झाली तरी माहूत व हत्ती काही परत आले नाहीत. त्यामुळे मी सचिंत झालो. मेळघाटातील रस्त्याची गवळी आणि त्यांच्या म्हशी सोडल्या तर कोणालाच माहिती असणं शक्य नाही. आम्ही त्या माहुताचा आणि हत्तीचा शोध घेत असताना आमची वाट चुकली. दिशाभूल झाली. साऱ्या पाऊलवाटा खाली खोल दरीत जात होत्या. जणू त्या आम्हाला बोलावित होत्या, तुम्ही या, तुम्ही या. जर त्या खोल दरीत
आम्ही नकळत प्रवेश केला असता तर त्या अंधार फसव्या वाटांनी आम्हाला खाऊन टाकलं असतं. म्हणून आम्ही तो गुगामाळ सोडला नाही. पण आम्ही आता चालून पार थकलो होतो. सुमित्रा आता रडवेली झाली होती. तिला कधी रडू फुटेल हे सांगता आलं नसतं. एक मळलेली पाऊलवाट दिसली म्हणून पुढे गेलो तो उजेड दिसू लागला. जवळ गेलो. एखाद गुंठावर रान साफ करून त्यावर झोपडी उभी केली होती. झोपडी समोर आगोटी पेटलेली. आगोटीजवळ बसून ती व्यक्ती काहीतरी भाजीत होती. आमची चाहूल लागताच तो पळत पुढे आला आणि विचारलं, कोण आहे? दुसऱ्या क्षणीच त्याने मला ओळखलं. जंगलात हेटी अर्थात वस्ती करून तिथे राहणारा हा गवळी होता. आम्ही आगोटी पुढील गवताच्या चटईवर बसलो. मी त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्याने उत्तर दिलं, चाऊ. त्या भागात गवळ्याच्या उपजीविकेचं साधन म्हणजे शेती किंवा पशुपालन. परंतु हा माणूस या निर्जन घनदाट जंगलात एकटा राहतो ते कशासाठी हे मला समजेना. मी त्याला विचारलं, तू या जंगलात काय करतोस? तुझं गाव कोणतं? हुजूर, मी म्हशी चारतो. माझं घर धारगड गावाजवळ बोरीला आहे. इथून 20-25 मैल असावं. किती म्हशी आहेत तुझ्याकडे? 7 आहेत हुजूर, तो म्हणाला. हे ऐकून सुमित्रा म्हणाली, 7 म्हशींकरता हा जंगलात झोपडी बांधून एकटा राहतो. मला याचं मोठं आश्चर्य वाटतंय. जे शहरात राहतात, मनोरंजन व्हावं म्हणून कधीतरी जंगलात येतात, त्यांना या माणसाच्या जीवन पद्धतीचं आकलन होणं अशक्य आहे. गेली अनेक वर्ष मी मेळघाटात राहत असल्यामुळे हे गवळी असे जंगलात हेटी करून का राहतात हे माझ्या लक्षात आलं होतं. आता आगोटीचं वर्तुळ सोडलं तर बाहेर अंधार होता. तो अंधार जंगलात दाट दाट होत गेला होता. नारंगी रंगाच्या उजेडात मी चौकडे पाहिलं. गौर वर्ण, धारदार नाक, ओठावर मिशा, निर्विकार मुद्रा, शांत डोळे, वय 70च्या पुढे असावं. डोक्यावर एकही केस पांढरा झालेला नव्हता. चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या. सडपातळ अंगकाठी अजूनही पिळदार होती. चालून चालून थकल्यामुळे आम्हाला चहा मिळाला तर हवाच होता. म्हणून मी त्याला विचारलं, काय रे चाऊ, काही चहा पाण्याची, जेवण खाण्याची सोय आहे का? मला माहीत होतं की 60-70 किलोमीटर दूर असलेल्या अकोट गावाशिवाय त्याला दुसरी बाजारपेठ नव्हती. तो म्हणाला, साहेब, जेवणाचं सामान खरेदी करायला माझ्याजवळ पैसा कुठं असतो? तुम्हासारखं आम्हाला भाजी पोळी भात कुठून खायला मिळणार? या झोपडी पलीकडे थोडं रान आहे. तिथं कोदो कुटकी होते. रानात राजगिऱ्याची भाजी मुबलक मिळते. ती शिजवायची आणि कोदो व कुटकीच्या भाकरी बरोबर खायचं. जंगलात कंदमुळं मिळतात. ती हंगामात जमा करून ठेवायची. लागेल तेव्हा आगोटीत भाजून खायची. टेंबरं, बोरं, पिपरं, मोहाची फळं, फुलं येतात. ज्या ज्या हंगामात या रानमेव्यावर गुजराण करायची. चहाचं सामान माझ्याजवळ नाही, पण या झोपडीजवळ गवती चहाचा वाफा आहे. घरात दूध आहे. त्याचा चहा तुम्हाला चालेल तर आता करून देतो, परंतु साखर माझ्याजवळ नाही. चालेल असा चहा? त्याने विचारलं. कर तरी, बघू कसा लागतो तो. त्याने एका जर्मनच्या पातेल्यात चहा केला. पळसाच्या द्रोणातून आम्हाला दिला. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तरी माहूत काही परत आला नव्हता. त्यामुळे आजची रात्र इथंच काढावी लागणार होती. चाऊ समजूतदार होता. आम्हाला त्याला जेवायला दे म्हणून मागावं लागलं नाही. एखाद्या भोपळ्या एवढा मोठा कंद त्याने झोपडीतून आणला. कोयत्याने त्याच्या चकत्या करून त्याने माहोल वेलीच्या रुंद पानात घालून त्या पानाच्या कडा लवचिक अशा बांबूच्या काड्यांनी शिवल्या. ते विस्तवात घालून भाजून काढलं आणि माहोलच्या पानावरच खायला दिलं. कंदमूळ इतकं रुचकर लागत असल्याचं मला माहीत नव्हतं. आम्ही तो कंद पोट भरून खाल्ला. त्याला या कंदाचं नाव काय म्हणून विचारलं तर त्याने सांगितलं, रामकंद म्हणतात त्याला. त्या रात्री त्याने आमची झोपायची तयारी आगोटीजवळ केली. 7 म्हशी आगोटीभोवती कोंडाळं करून बसल्या. मी चाऊला विचारलं, या म्हशी इथंच रात्रभर बसणार का? हो हुजूर, त्यामुळे आपणाला रानटी जनावरापासून धोका नाही. या म्हशी इतक्या बहादूर आहेत की त्यांच्याजवळ वाघ देखील यायला घाबरतो. मी रोज या जंगलात असाच उघड्यावर झोपतो. म्हशींना बच्चे झाल्यावर मात्र वाघ मोठा त्रास देतो. त्यावेळी मी रात्री आरडाओरडा करून डबे वाजवून वाघाला हुसकावून देतो. त्या कंदमुळाचा परिणाम की काय, रात्री मला गाढ झोप लागली. मध्येच जाग आली तेव्हा मला कळेनाच की आम्ही आहोत कुठे. एखादं वाईट स्वप्न पडावं तसं वाटत होतं.
विझत असलेल्या आगोटीत चाऊ ओंडके घालून पेटवीत होता. सुमित्रा ही गाढ झोपली होती. इतक्यात शेजारच्या जंगलात कुठंतरी बेफाम वेगाने धावणाऱ्या जंगली जनावराच्या कळपाचा आवाज यायला लागला. गवत, पाला, पाचोळा, झुडपं, फांद्या, सुकलेल्या झाडांचे ओंडके सारं काही पायाखाली तुडवीत ते पळत होते. मी चाऊला विचारलं, कशाचा रे एवढा आवाज? काही नाही हुजूर, जंगलात रानम्हशींचा कळप धावत सुटला आहे. रानम्हशी? इथं रानम्हशी आहेत का? आहेत तर काय, मग या अशा धावत का सुटलात? त्यांच्या पाडसामागे वाघ लागलाय कदाचित. एरवी या रानम्हशींच्या कळपाच्या वाटेला वाघ कधी जात नाही. ज्या कारणाकरिता मी जंगलात आलो होतो त्याचा धागा चाऊच्या संवादातून लागला होता. या रानम्हशी दिसतात कशा? मी विचारलं. हुजूर, या रानम्हशी म्हणजे खरोखरीच्या जंगली म्हैसा नव्हत. गवळ्याच्या म्हशीच्या कळपातून एखाद दुसरी म्हैस चुकून जंगलात जाते. त्या म्हशी परत येत नाहीत, त्या तिथंच राहू लागतात. त्यांची हळूहळू वाढ होते. वाढता वाढता त्यांचे कळप होतात. मग त्या कळपाने राहू लागतात. माणसाचा वास त्यांना सहन होत नाही. माणूस दिसला की त्यांच्या अंगावर धावून येतात. खान देशात जशा वनगाई तशाच या रानम्हशी, त्यांनी सांगितलं. आता मला शिकारी आणि सेवानिवृत्त वनाधिकारी सांगत असलेल्या रानम्हशीचं गूढ कळालं. दुरून वाघाचं हुमणं ऐकू येत होतं. आमच्या बोलण्यामुळे सुमित्रा देखील जागी झाली तेव्हा तिच्या कानावरही वाघाचा आवाज पडला. उजाडल्यावर चाऊ म्हणाला, हुजूर, मी जरा जंगलात जाऊन हत्ती व माहुताचा शोध घेतो. चाऊ आपल्या 7 म्हशी घेऊन गेला. तो दुपार झाली तरी परतलाच नाही. मी झोपडीचं दार उघडून पाहिलं. तिथे काहीही सामान नव्हतं. सकाळी ते सारं सामान पोत्यात घालून म्हशीबरोबर तो निघून गेला होता. अशा तऱ्हेने जंगलात हेटी करून राहणं गुन्हा होता. त्याला वाटलं इथून पलायन केलेलं बरं, नाहीतर साहेबाबरोबर झंझट होणार. साहेब आपल्याला दंड केल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा म्हशी मात्र कोंडवाड्यात जातील ते वेगळं. गुन्हेगाराची का होईना कालपासून आम्हाला त्याची साथ होती. आता मात्र आम्हाला आमच्या भवितव्याविषयी काळजी वाटायला लागली. त्यातून सुमित्रा बरोबर. तिनं हे कधीही अनुभवलं नव्हतं. मी त्या आगोटीत गवत, पालापाचोळा घालून धूर केला. धुराच्या भिंडोळ्या उंच आकाशात जाऊ लागल्या. कदाचित या धुराचा मागोवा घेत आमचे वनकर्मचारी आम्हाला शोधत इथवर येतील असं वाटलं, आणि झालंही तसंच. सकाळपासून आमचा शोध घेत 10-12 जण जंगलात निघाले. पण आम्हाला या अशा घनदाट जंगलात शोधून तरी कसं काढायचं ही समस्या त्यांच्या पुढे होती. जेव्हा धुराचे लोट जंगलातून येताना दिसले तेव्हा त्यांनी ती दिशा धरली. जवळच एक स्वच्छ झरा वाहत होता. तिथल्या कातळावर बसून हातपाय तोंड धुतलं. मनातून मी अस्वस्थ होतो. आजूबाजूला 40-50 किलोमीटर क्षेत्रामध्ये एकही गाव नाही आणि आता कोणी गवळी भेटेल अशी शक्यताही नव्हती. उंचावर उभं राहून चोहीकडे दृष्टी टाकली. एक पहाड दुसऱ्या पहाडासारखा दिसत होता. तो पहाड चढून जावं तर पुन्हा उतार, नंतर पुन्हा खोरं, पुन्हा चढ, असा हा कधीही न संपणारा प्रवास. सुमित्रा, मी बोललो. काय रे, आपली वाट चुकली आहे, रानभूल झाली आहे, रस्ता सापडत नाहीये. ती म्हणाली, तू तर जंगलातला माणूस, आता रानभूल झाली तरी मी तुझ्यावरच विसंबून आहे. जे होईल ते हो, प्राप्त परिस्थितीत काहीतरी मार्ग काढावा लागणार. ओंकार कोरको मला नेहमी सांगायचा की गुगामाळच्या जंगलात भुलनवेली आहेत, ती ओलांडली की रानभूल होते. दिवस दिवस रस्ता सापडत नाही. शेवटी रानभूल झालेली माणसं पागलासारखी भटकत राहतात. त्यांचं दिशेचं ज्ञान नाहीसं होतं. तो सांगत होता त्यावेळी ते मला खरं वाटलं नव्हतं, परंतु ते खरं असणार. माझ्या खिशातलं लोहचुंबकाचं होकायंत्र मी काढलं. त्यामुळे फक्त उत्तर दक्षिण दिशा कळते, परंतु आपण उत्तरेकडे जावं की दक्षिणेकडे याचा मात्र बोध झाला नाही. शेवटी हताश होऊन आम्ही गप्प बसलो. कधी नाही ते जंगल आमचं वैरी झालं होतं. सुमित्राचं जंगलावर केवढं प्रेम, पण दिवसभर बडबड करणारी सुमित्रा आता मात्र थकून मलूल होऊन गप्प बसली होती. माझ्याकडे पाहत म्हणाली, माधव, कसं होईल रे आता आपलं? जवळच बोरवन होतं. तिथली बोरं पिकली होती म्हणून आम्ही तिथे भटकत गेलो. मी फांदी हलवून बोरं खाली पाडीत होतो. सुमित्रा ते पळसाच्या द्रोणात गोळा करीत होती. इतक्यात एका बोरीच्या खोडा आडून अस्वल भयंकर आवाज करीत आमच्या दिशेने धावत आलं.
अनपेक्षितपणे जवळ येत असलेल्या अस्वलामुळे मी गोंधळून गेलो. माझ्या अंतरंगातून मी धैर्य धारण केलं व हातात एक दगड घेऊन त्याच्याकडे सर्व शक्तीनिशी फेकला. माझ्या या निर्भयपणे ताठ उभ्या राहण्यामुळे त्या अस्वलाच्या नजरेत रागाची छटा दिसू लागली. संतापून त्याने आपला जबडा उघडला तेव्हा सुळ्यासारखे दात दिसू लागले. मी मागे सरून पुन्हा एक दगड त्याच्या दिशेने फेकला. असं 3दा झाल्यावर ते अस्वल पाठ फिरवून निघून गेलं. प्रत्येक वेळी मला ते उग्र रूप धारण करून भीती दाखवे. ओंकार कोरकूने ही युक्ती मला फार वर्षांपूर्वी सांगितली होती. ती आत्ता कामी आली. जर का आम्ही घाबरून पळालो असतो ना, तर मात्र अस्वलाने आम्हाला दोघांनाही ओरबाडून काढलं असतं. अस्वलाच्या हल्ल्यातून जीव वाचून जगलेला माणूस कुरूप होतो. अस्वल 2 पायावर उभं राहून समोरच्या माणसाचा चेहरा तीक्ष्ण नखांनी ओरबाडून काढतो. नाक, डोळे, ओठ, डोके असे नाजूक अवयव फाटून कधी कधी संपूर्ण डोळा बाहेर पडतो. डोक्याची कवटी फुटून मेंदूला इजा पोहोचते. अस्वलाच्या हल्ल्यातून वाचलेले स्त्री पुरुष गवळी मी पाहिले आहेत. सुमित्राने त्या कुरूप स्त्रियांकडे पाहून किंचित उसासा टाकून डोळे मिटून घेतले होते. सुमित्रा आता घाबरून गेली होती. एका झाडाआड उभी राहून घडत असलेला प्रकार भयमिश्रित आश्चर्याने ती पाहत होती. अस्वल निघून गेल्यावर ती मला आवेगात येऊन बिलगली. म्हणाली, माधव, तुझ्यावर अस्वलाने हल्ला केला असता तर? माझ्यावर त्याने हल्ला केला नसता, परंतु जीवन किती क्षणभंगूर आहे याचा प्रत्यय आला. त्याचं लक्ष तुझ्याकडे वेधलं गेलं असतं आणि हल्ला केला असता तर मी तुझ्या रूपाने सर्वस्व गमावून बसलो असतो. या अपराधाबद्दल मी स्वतःला कधीही क्षमा केली नसती. परत आम्ही त्या झोपडीपाशी आलो. सुमित्राच्या हातात बोराचं द्रोण तसंच होतं. बोर खाण्याची इच्छा देखील आता तिला राहिली नव्हती. मी तिला धीर देत म्हणालो, अगं, एवढी काय घाबरतेस? मी आहे ना सोबतीला तुझ्या. ती म्हणाली, माधव, जंगल असं वैरी होऊ शकतं याचा मी कधी विचारही केला नव्हता. मला एक धम्मपद आठवलं. कोणतं रे? जे थकलेले असतात त्यांची वाट कधी संपत नाही आणि ज्याला झोप येत नाही त्याची रात्र कधीही संपत नाही. सुमित्रा मात्र आता गुडघ्यात डोकं घालून गप्प बसली होती. थोड्या वेळाने चेहरा वर करून ती म्हणाली, आज मला कळालं कुरूपता म्हणजे काय. म्हणजे तुला सौंदर्याचं मोल देखील कळू शकेल, मी उत्तरलो. समोर जंगलाचा विशाल पसारा आणि वर निळं आभाळ. मला आभाळाची विशालता जाणवली. वाटलं या निळ्या आकाशाखाली फक्त आम्ही दोघंच आहोत. झाडं भूतासारखी आमच्या अवतीभोवती उभी होती. ज्या वृक्षांवर मी माणसासारखं प्रेम केलं तीच झाडं उदासपणे आमच्याकडे पाहत होते. सूर्य जसा मावळतीला झुकू लागला तसं मला वाटू लागलं की कालच्यासारखी तर पुनरावृत्ती होणार नाही. इतक्यात चोहोबाजूनी माणसांच्या हाका कानावर येऊ लागल्या. साहेब, साहेब, कुठे आहात तुम्ही? आवाज जवळजवळ येत होता. मी माझ्या खिशातील शिट्टी वाजवली तसे आमच्या दिशेने सारे धावत आले. सुमित्राच्या चेहऱ्यावर आसवं आणि हसू एकाच वेळी दिसू लागलं. चौकीदाराच्या डोक्यावर भाकरीचं टोपलं होतं. खांद्याला थंड पाण्याची शागल होती. मला त्याच्या रूपाने देवच पावला असं वाटलं. वनपालाने जवळ येऊन अभिवादन केलं. तो म्हणाला, रात्रभर आम्ही आपणाला शोधित होतो, पण शोधायचं कुठे? आपण निश्चित कुठे आहात हे कोणालाच माहीत नव्हतं. झऱ्याजवळच्या कातळावर बसून जेवण केलं. खूप पाणी प्यालो. त्यांनी चहाचं सामान आणलं होतं. नंतर चहा घेतला तेव्हा कुठे आम्हाला बरं वाटू लागलं. सुमित्राची आता कुठे कळी खुलू लागली होती. दूर हत्तीवर बसून माहूत येताना दिसला. वनपालाने खुलासा केला, साहेब, त्याचं असं झालं, हत्ती एकाएकी छावणीकडे निघून गेला. त्याने जंगलातून छावणीकडे जाणारा रस्ता बरोबर शोधून काढला. हत्तीच्या पायाला लागलेल्या साखळीच्या चिन्हावरून माहूत छावणीत रात्री पोहोचला. सारी हकीकत सांगितली. आपली वाट चुकली असणार हे लक्षात येताच रात्रीच आम्ही आपला शोध घ्यायला निघालो. सकाळी जेव्हा गोगामाळावर उंच गेलेला धूर दिसला तेव्हा जाणलं की एवढ्यात आपणच असणार आणि आमचा अंदाज बरोबर निघाला आणि आपली भेट झाली. नंतर आम्ही छावणीवर परतलो. छावणीवर परतल्यावर 2 दिवस आम्ही विश्रांती घेतली. काही काळानंतर एकदा जंगलातील भटकंती करताना त्या वाटेने चालताना सुमित्रा म्हणाली,
माणसाची खरी ओळख जंगलातच होत असते. पण मला ज्या प्रकारे वनात धीर देऊन तू सांभाळलंस तेव्हा तुझी खरी ओळख पटली. यापुढे देखील तुझ्या हाती मी निर्धास्त आहे. आता मला कुठलाही भय नाही. मित्र हो, चितमपल्ली सर हा लेख इथे संपवतात. त्यांचा हा रानभुलीचा आलेला अनुभव त्यांनी या कथेच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभा केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा कथेसोबत, एखाद्या लेखासोबत किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.